माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी. जेव्हा या अखंड हिंदुस्थानात परकीय सत्ता राज्य करत होत्या, त्या सत्ता म्हणजे दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज, डच, इंग्रज, निजामशहा या सत्तांचा आपल्या महाराष्ट्रामध्ये फार भयंकर दरारा होता. या सत्ता आपल्या महाराष्ट्रातील गोरगरीब प्रजेला खूप त्रास देत होत्या. यांच्या विरुद्ध जाण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती. हे सर्व पाहत होत्या त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊबा साहेब. त्यांनी ठरवलं या परकीय सत्तांचा बंदोबस्त करायचा. तेव्हा माझ्या जिजाऊबा साहेब शिवाई देवीकडे गेल्या आणि म्हणाल्या, हे अंबिके नरचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त हे सिंहासनी चिरभारण्या मधुपुत्र दे. हे देवी माते, हे देवी माते, या गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, हे हिंदवी स्वराज्य उभं राहण्यासाठी, या परकीय सत्तांना पळवून लावण्यासाठी मला एक असा पुत्र दे. तेव्हा दगडालाही पाझर फुटावा असा साक्षात्कार झाला. फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. सुशील मात्र पुण्येन पुत्र पुण्येन चतुरा, औदार्य वर्ष पुण्येन आत्म पुण्येन भाग्यवान. जिजाऊबा साहेबांनी एका शिववान पुत्राला जन्म दिलाच, परंतु सुयोग्य संस्काराचं बाळ पडू त्या शिवबांना सतत पाजत राहिला. शाहीला अमर शेख म्हणतात, आपण जे पेरतो तेच उगवते. शहाजी राजांनी पराक्रम पेरला आणि तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने उदयास आला. खरं तर या हिंदवी स्वराज्याची मूळ कमेल ही शहाजी राजे यांनीच रोवली. त्यांनी 28 जानेवारी 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांना एक स्वतंत्र अशी राजमुद्रा दिली. कारण की एका स्वतंत्र राज्यासाठी स्वतंत्र अशी राजमुद्रा असणे खूप गरजेचे आहे. काय होतं बरं त्या राजमुद्रेत? प्रतिभचंद्र लेखे व वर्गेश विश्व वंदिता शाह सुर शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. शहाजी राजे शिवरायांना म्हटले, शिवबा, तुमचे हे हिंदवी स्वराज्य चंद्रेच्या कलेप्रमाणे वाढत जाऊ दे आणि एक दिवस ते साऱ्या विश्वाला वंदनीय होऊ दे. अजून काय काय दिलं असेल बरं एका पित्याने आपल्या पुत्राला? तर एक स्वप्न दिलं, एक ध्येय दिलं, एक महत्वाकांक्षा दिली, सोबतच एक भगवा ध्वज दिला आणि आग्रहपूर्वक सांगितलं, ध्यानी घ्या राजे, राजे ध्यानी घ्या. हा भगवा ध्वज काय पेरलं साधा सुद्धा नाही का? या भगव्या ध्वजाला पेरण्यासाठी मर्दानात मग आणि छातीत घाम बसावी लागते. हा भगवा ध्वज आहे भगवान श्रीकृष्णाचा, हा भगवा ध्वज आहे प्रभू श्री रामचंद्राचा, हा भगवा ध्वज आहे राम कृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, हा भगवा शौर्याचा, हा भगवा पराक्रमाचा, हा भगवा सह्याद्रीच्या अस्मितेचा, हा भगवा अभिमानाचा, हा भगवा स्वाभिमानाचा, हा भगवा साता समुद्र पार पडू द्या राजे, हा भगवा साता समुद्र पार पडू द्या. एका पित्यानं आपल्या पुत्राला स्वप्न दिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पुत्र स्वराज्यासाठी उभा राहिला आणि अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये हे एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं केलं.